सेकंडला तो सत्य थांब. आधी ही फाईल लपवणं गरजेचं आहे. हा राग आता राखून ठेव. बरोबर आहे वहिनीचं दादा. वहिनी तुम्ही त्या गाडी मागे जाऊन लपा. दादा आपण ही शेळी ठेवत हे घेऊन जा. सत्या काय करायचं आता? आर्यन तिथं पुढे उभा असणार. जयद्या मला सांग, मेन गेट सोडून दुसरी कुठली जागा आहे का जिथनं बाहेर पडू शकतो? होय दादा, ह्यो एकच मार्ग आहे, पण हा रस्ता जाऊन मेन गेटलाच मिळतो. त्यामुळे तिथनंच बाहेर पडायला लागलं आपल्याला. म्हणजे आता काय पर्यायच नाही. पण जयद्या तू इथंच थांब, तू नको येऊस आमच्याबरोबर. का म्हणजे? जयद्या बघ, आता तात्यासाठी तू त्याचा माणूस आहेस, आणि जर तू आमच्याबरोबर दिसलास तर सगळंच अवघड होईल ना. त्याला कळेल की तू आम्हाला सामील होतास, हे सगळं आपलं नाटक होतं. बरोबर आहे? होय जयदीप भाऊजी, सत्य बरोबर बोलतोय. हे बघा, तुम्ही जितकं तात्यासाहेबांच्या जवळ असाल ना तितकं चांगलं आहे. कारण तात्यासाहेब आता पुढे काय गेम खेळणार ते आपल्याला कळायला हवं. तुम्ही इथं राहून आम्हाला अपडेट द्या. हे बघा, ही फाईल जोपर्यंत कमिशनर साहेबांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला गाफील राहून नाही चालणार. ठीक आहे, तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका. मी इकडे सगळं बघतो. हा, तुम्हीच फक्त जावा. काळजी घ्यायची आहे त्या. चल. सगळे काम सुखार झाले. दारू पिऊन पडायला लावा फक्त. ते उठ उठ ना. काय लाज वाटते का? कामावर दारू पिऊन येतो काय इथे येऊन पितो? दारू नाही पेलो. इतर राखण करत असताना कोणीतरी मागून येऊन रुमाल तोंडाला लावला आणि बेशुद्ध केलं. गुंगीचं औषध लावलं माझ्या नाकाला. हे बाकीचे माणसं कुठे? मेन गेटवर आहेत. उठ तिकडे बघ. ए सगळे एक साथच बेशुद्ध कसे पडले? काहीतरी गडबड आहे. कोणी बेशुद्ध केलं असेल यांना. कोणाची हिंमत आहे तात्यासाहेबांच्या बंगल्यावर येऊन? कोणाची हिंमत? बरं झालं आलास, तुझीच वाट बघत होते. सत्या, सत्य. ए ए ए उठ. ए सत्य आला होता का इथे? ए डॅडी साहेब, डॅडी साहेब, हे बघा, हे बघा काय झालंय. काय झालं? काय 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 झालं? काय हे दिसत नाही का? झालं? काय अहो, काय झालंय? डॅडी साहेब, या सगळ्यांना गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलंय.